एप्रिल महिन्यापासून 2100 मिळणार नाही असं म्हणता येईल का? हो, त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार, एप्रिल महिन्यात 1500च मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू, घोषित करू, तुम्हाला आम्ही कसं लपून लपून थोडी घोषित करणार आहोत. आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून 2100 त्या महिन्यापासून देऊ. आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू. नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं हार्दिक स्वागत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये माहे फेब्रुवारी आणि माहे मार्च महिन्याचे या दोन्ही महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. जर हप्ता तुम्हाला मिळाला असेल, जर हप्ता हा तुम्हाला मिळालेला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याचबरोबर जर तुम्हाला हप्ता मिळाला नसेल तरी देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर सन्माननीय मुख्यमंत्री असतील, आदित्यताई तटकरे असतील तर यांनी यापूर्वीच घोषणा केली होती की संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना 2100 रुपयांचं जे वाटप आहे ते अर्थसंकल्पामध्ये याचा निर्णय होणार आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये वाढीव जो हप्ता आहे 2100 रुपयांचा या संदर्भात निर्णय झालेला नाही. आणि या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मंत्री आदित्यताई तटकरे असतील तर यांना विचारणा केली. तर सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना 2100 रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार नाही आहे. आणि या संदर्भात आम्ही घोषणा करू आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना 2100 रुपये वाटप केले जाणार आहे. तर अशा प्रकारची मुलाखत घेताना त्यांनी माहिती दिली. म्हणजे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत येणारा जो एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो 1500 रुपयाचाच येणार आहे. आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शासनामार्फत 2100 रुपयांचा वाढीव हप्ता देण्याबाबतचा विचार होईल आणि सहजा विचार झाल्यानंतर त्याची घोषणा होईल आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना 2100 रुपये दिले जाणार आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना अद्याप 2100 रुपये झालेले नाही आहेत. 1500 रुपयांचाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे. परंतु आम्ही 2100 रुपये देण्याच्या तयारीत आहोत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या संदर्भात निर्णय घेऊ आणि त्यानंतरच संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना हे 2100 रुपये देणार आहोत अशी माहिती मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तर यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 1500 असे 3000 रुपये मिळालेलेच आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील याच पात्र लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्यापासून देखील पैसे मिळणार आहेत. तर अशा प्रकारे सध्या तरी एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे या संदर्भात घोषणा झाली नाही आहे. परंतु या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये हा हप्ता दिला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सध्या तरी 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये